आता सुरू होत आहे देशातील सगळ्यात मोठा खटला आपकी अदालत रजत शर्मान सोबत। नमस्कार, आपकी अदालत मध्ये तुमचे स्वागत आहे। आपकी अदालत मध्ये आज सादर करूयात जगातल्या सगळ्यात मोठ्या फिल्म स्टारला। आपकी अदालत मध्ये सादर करूयात तुमचे सगळ्यात आवडते, सगळ्यात पॉप्युलर, सगळ्यात विटी, प्लीज वेलकम शाहरुख खान। आणि आपकी अदालत मध्ये शाहरुख खानवर आजच्या या खटल्यासाठी आपले जज आहेत टाइम्स ऑफ इंडियाचे एक्झिक्युटिव्ह एडिटर दिवाकर। याच्या आधी की आजचा खटला सुरू करू, आजचे जज दिवाकर यांची परवानगी पाहिजे आजच्या कारवाईला सुरू करण्यासाठी। कारवाई सुरू करा। मला आज पण लक्षात आहे 22 वर्षांपूर्वी जेव्हा तुमच्या 2-3 फिल्म्स रिलीज झाल्या होत्या आणि जेव्हा तुम्ही स्टुडिओमध्ये आले होते त्यावेळी पण तुमच्यात तेवढाच जोश होता, तेवढीच एनर्जी होती आणि तेवढाच विट होता जो आज आहे। आणि मी सरांना खूप घाबरायचो। मी टीव्ही मध्ये बघितले होते सर, पॉलिटिशियन्सला असे कठीण प्रश्न विचारायचे, स्माइल नाही करायचे बिलकुल। मी इतका घाबरलो होतो कारण की बाकी फिल्म इंटरव्ह्यू वगैरे ठीक आहे, पण रजत साहेब जेव्हा मला वाटले अरे खूप वाकडे प्रश्न विचारतील, काही पॉलिटिक्सचे विचारतील, मला समजणार नाही, मी बुद्धी वाटेन शोधून। पण मला बॅक स्टेजला जाऊन माहीत झालं की हे इतक्या प्रेमाने आणि चांगले वागतात की खूप खूप थँक्यू। आणि मी यासाठी म्हणतोय की आज पण तसंच करा। त्याचं मी चमचागिरी नाही करताय, मी असं समजावतोय मी। तर मग चला सुरू करूया। आपकी अदालत मध्ये पहिला आरोप सुपरस्टार शाहरुख खानवर। आपकी अदालत मध्ये सुपरस्टार शाहरुख खानवर आरोप आहे की हे खूप खोडकर आहे। आता तुम्ही दिल्लीवाले बनून आले आहात, तर दिल्लीवाल्यांना मी विचारले, त्यांनी म्हटले की शाळेत तर इतके खोडकर होते, रोज मार खायचे। माझी तर आता सुद्धा कितीतरी ठिकाणी मारामारी होते। मी एवढा बदललेलो नाहीये। हो, मी शाळेत खूप नॉटी होतो, पण माझ्या टीचरने मला म्हटलं होतं की माझी ना डेव्हिल स्माईल आहे, की अशी खोडकर स्माईल आहे की जेव्हा मी स्माईल करून द्यायचो तर मला माफी मिळून जायची लगेच। मला हे पण लक्षात आहे की मी शाळेमध्ये आता सांगून देतो, आम्ही केमिस्ट्री लॅबमध्ये काही गोष्टी फाडून टाकल्या। मग मी जेव्हा माझ्या टीचरला मला पकडायच्या तर मी रडणं चालू करायचो त्यांच्यासमोर आणि मी म्हणायचो की माझ्या घरामध्ये माझे आई-वडील माझ्याशी खूप वाईट पद्धतीने वागतात आणि तुम्हीच माझ्या आईसारखे आहात। तर मी सचदेवा होत्या, बघत असतील प्रोग्राम, आणि मी रडत चाललो जायचो आणि मला ॲक्टिंगमधून अश्रू काढणं येतं तर मी रडत जायचो। मग त्या मला म्हणायच्या काही गोष्टी नाही बेटा, तू होमवर्क नाही केलं, तुझे मार्क्स खराब झालेत, पण तू चिंता करू नकोस, मी तुझ्या आईसारखी आहे। मग मी फिरायचो आणि हसायचो आणि त्या मागे समजायच्या की मी खूप जोरजोरात रडतोय आणि मी आपला डेस्क ओढून त्याखाली डोकं ठेवून झोपून जायचो त्याच्यात। मग म्हणायच्या बेटा काही गोष्ट नाही, तुझे मम्मी डॅडी असे आहेत। तर मी आपल्या आई वडिलांचं नाव तर खराब केलंच होतं। खूप मार खायचो, खूप नॉटी होतो मी। भिंतीवर बसून जायचे तुम्ही पाय लटकवून, आणि ज्या मुली जवळून जायच्या त्यांना फ्लाइंग किस द्यायचे। तर त्याचंच तर मी पूर्ण प्रोफेशन बनवून घेतलं। हेच करत असतो असं करून मी म्हणायचो की आणखीन एक गोष्ट होती, माझे वडील होते, तर एक लेडी जी बिचारी म्हणजे मुलगी म्हणजे 16-17 वर्षांची असेल, मी 5 वर्षांचा होतो, मी शाळेत जाणं सुरू नव्हतं केलं, तर त्या घरी आल्या आणि त्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं की हा जो आहे तुमचा मुलगा भिंतीवर उभा राहून शिट्टी वाजवतो, टाळ्या वाजवतो आणि मग हाय स्वीटहार्ट असं काहीतरी बोलतो, हॅलो स्वीटहार्ट। तर माझ्या डॅडने म्हटलं हा 5 वर्षांचा मुलगा आहे, याची चूक नाही आहे, जो आमचा शेजारी आहे टेक सेन्सवाले, ज्यांचं खूप मोठं पुस्तकांचं दुकान आहे, तो सुभाष असेल, मोठा मुलगा आहे त्यांचा, तरुण आहे, उद्धटपणा करत। तर माझे डॅड मोठ्या आरामाने बसले की बेटा बस, माझ्या मुलाला बघ। तर ते समजले की 5 वर्षांचा मुलगा येईल तर म्हणतील की इथं चूक झाली अंकल माझ्याकडून। जसं मी धावत आलो तसं मी तिला बघितलं, हाय स्वीटहार्ट। हा प्रश्न, हा आरोप मी मान्य करतो, अभिमानाने मान्य करतो, चूक झाली। परंतु 25 वर्ष मुंबईमध्ये घालवल्यानंतर तेवढेच खोडकर आहात का? हो, मुलींना किस करण्याच्या प्रकरणात तर मी आहे। मी तेवढाच खोडकर आहे आणि कधी-कधी आता माझी मुलं मोठी झाली आहेत, तर ते आता मला म्हणतात की "पापा यू कॅन नॉट बी लाइक धिस." आता तुमचं वय झालंय,
तुम्ही मोठे झाले आहात, आता तुम्हाला आता असे नॉटी बिहेव नाही करायला पाहिजे. मग मी म्हणतो तुमचं वय झालं असेल, तुमच्या बापाचं नाही झालं. तर मी आता पण तसाच आहे, आता सुद्धा नॉटीच आहे. आणि कारण मी काही जास्त हार्मफुल नाहीये. मी कोणाला त्रास देण्याच्या किंवा उद्धटपणाच्या उद्देशाने नाही करत. कधी कधी होऊन जातं आणि कधी कधी चूक होते तर मी माफी पण मागून घेतो, पण आताही तेवढाच नॉटी आहे मी. आणि त्यावेळी पण नशा होता ऍक्टर बनायचा. तुमच्या मित्रांनी सांगितले की जेव्हा केस कापायला जायचे तेव्हा म्हणायचे अमिताभ बच्चन कट किंवा धर्मेंद्र कट द्या. हो, गोल मार्केटमध्ये मी नेहमी शाळेत जेव्हा जायचो, कोलंबस शिस्तबद्ध शाळा होती, लांब असायचं केस, तर प्रिन्सिपल तिथूनच असेंब्लीमधून परत पाठवायचे, प्लीज गो अँड कट युअर हेअर. कारण ते तर आयरिश ब्रदर्स होते सगळे, खूप रागवायचे. तर त्या गोल मार्केटमध्ये जायचो, सकाळी सकाळी जायचो, ते असे ना ते त्यांच्या डोळ्यांमध्ये ते त्याच्यामध्ये हे मग सकाळी सकाळी धर्मेंद्र हेअरकट की अमिताभ बच्चन हेअरकट. तर दर आठवड्याला जायचो मी, कधी धरमजींची तर कधी अमितजींची हेअरकट करायचो आणि नेहमी माझे तिथेच केस कापले जायचे. खूप खराब केस कापायचे, अगदी खराब केस कापायचे. तर ऍक्टिंगचे भूत लहानपणापासूनच होते की तरुण होता होता आले? नाही, मी ऍक्च्युली स्पोर्ट्समन बनणार होतो. माझं खूप मन होतं की मी आपल्या देशाला कशा प्रकारे रिप्रेझेंट करू, हॉकीमध्ये किंवा क्रिकेटमध्ये, फुटबॉलमध्ये. माझी खूप आवड होती की मी इंडियन टीमसाठी खेळावं. तर मी आयुष्यभर आणि मी फील्ड हॉकीमध्ये चांगला होतो. या गेम्समध्ये मला वाटायचं की मी चांगला होतो आणि मला खूप वाटायचं की मी इंडियन हॉकी टीममध्ये प्लेयर बनून जावं आणि मग मला खूप दुखापत झाली. तर माझ्या पाठीत खूप त्रास होऊ लागला. मी हॉकी खेळू शकलो नाही असं खाली वाकून. तर मला सगळे खेळ सोडावे लागले आणि त्यावेळी मला काही करण्यासारखं नव्हतं संध्याकाळी. तर माझ्या आईवडिलांनी सांगितलं की एक नाटक चालू आहे लेडी श्रीराम कॉलेजमध्ये. त्यामध्ये 80 मुली होत्या आणि 10 मुलं होती. तर त्यांनी म्हटलं यासाठी नाही मी गेलो तिथे कारण तिथे मुली होत्या, कारण काही अजून करायला नव्हतंच संध्याकाळी. तर मी बेरी जॉन जिथे शिकवत होते तिथे त्या थिएटरला जाऊन मी खूप दुःखी होतो. माझं स्पोर्टिंग करिअर संपून गेलं. मग जेव्हा मी सुरुवात केली तर असं करता करता टेलिव्हिजन येऊन गेलं. मग टीव्हीची जेव्हा सुरुवात झाली तर त्यामध्ये रोल मिळून गेला फौजीमध्ये. मग असं करता करता फिल्म्स मिळून गेले आणि मी जेन्युइनली कधीही विचार केला नव्हता की मी फिल्मचा ऍक्टर बनेन. मी जेव्हा मुंबईला गेलो तेव्हा माझे मित्र होते इथे थिएटरचे, बॅरी जॉन. त्यांनी विचारलं किती दिवसांसाठी. मी म्हटलं 1 वर्षासाठी जातो, त्यानंतर काढून टाकतील मला. माझ्या आई वडिलांचा मृत्यू झालाय, थोडंसं दुःख आहे, जाऊन परत येईन मी. आता पण 25 वर्ष होऊन गेले तरी विचारतात केव्हा येतोयस बाबा, तू परत आलाच नाहीस. तर अर्धे लोक मला तिथून पाठवू इच्छित आहेत आणि अर्धे लोक इथे वेट करतात मी परत कधी येईन. पण मला असं कधीच वाटलं नव्हतं की मी फिल्म्समध्ये टीचरने जाईन. समजावले होते तुम्हाला की मुंबईला जाऊ नको, ऍक्टर बनण्याचा प्रयत्न नको करूस? म्हणजे मला ना फक्त जेवढे पण लोक भेटले होते, मी नाव नाही घेणार कदाचित त्यांचं, माझे मित्र होते. त्यांनी मला म्हटलं होतं की तू खूप अगली आहेस आणि तुझा चेहरा जो आहे तो खूप चांगला नाहीये. तर तू ॲक्टर नाही बनू शकत, तू सॉफ्ट नाही आहेस. आणि मग एका डिरेक्टरला मी तिथे भेटलं होतं, ते मला पहिली गोष्ट बोलले की आणि मी सांगू शकतो ते मित्र आहेत मनसूर खान साहेब. तर त्यांनी मला बोलवलं होतं फिल्मसाठी, खूप चांगली फिल्म बनवली होती कयामत से कयामत तक. तर त्यांनी जोश पण केली होती माझ्यासोबत. तर पहिल्या दिवशी जेव्हा ते भेटले त्यांनी म्हटलं, "यार तू खूप इंटरेस्टिंग ॲक्टर आहेस, यू आर व्हेरी इंटरेस्टिंग ॲक्टर." मी म्हटलं, "हो, तू एवढा अगली आहेस की मी तुला कुठलाही रोल देऊ शकतो." तर मला यार खूप दुःख झालं. यासाठी मी विलन वगैरेचा रोल करून घेतला, जे मिळतं ते करून घ्या. लोक समजतात की मी समजदार होतो, पण मी त्या समजुतीमध्ये करून घेतलं होतं. पण खूप लोकांनी मला असं सांगितलं होतं. परंतु दिल्लीवाले हे पण सांगतात की आईचा खूप विश्वास होता. त्यांनी म्हटले जर शाहरुखने म्हटले आहे तो जाऊन काहीतरी करेल मुंबईमध्ये, तो जरूर काहीतरी ते करेल. तर प्रत्येक आईचं असतं. माझी आई समजत होती, माझी म्हणजे शिवाय माझ्या आईच्या कोणाला नाही वाटलं होतं की मी ॲक्टर बनेन. आणि ती नेहमी म्हणायची, असं नाही की मी आहे तो, पण माझा जो मुलगा आहे ना, आणि ती हैदराबादीमध्ये बोलायची, "इनू ना बिलकुल दिलीप कुमार है मैं कहती हूँ. ये दिलीप कुमार बनेंगे बड़े होके." आणि बाकी जितके लोक होते ते म्हणायचे काही कुमार नाही बनणार, काही दिलीप नाही बनणार. याला नका जाऊ देऊ, नुसते आईच्या म्हणण्याने काय होतंय. पण माझ्या आयुष्याचं सगळ्यात मोठं दुःख हे आहे की माझ्या आईने ना माझे टीव्हीचे काही शो पाहिले ना माझी कोणती फिल्म पाहिली. पण तिच्या आधीच तिचं निधन झालं. तर माझी आयुष्यातली पहिली गोष्ट ही आहे की मी एवढा मोठा, लोक समजतात की मी अँबिशियस आहे आणि मी जो आहे मोठा, प्रत्येक गोष्ट मिळवू इच्छितो, कमावू इच्छितो. पण माझ्या मनात ही गोष्ट आहे की मी एवढा मोठा तारा बनून जावं की माझी आई जी आहे ती स्वर्गातून मला बघू शकेल. माझ्या आयुष्याचं स्वप्न आहे. दिल्लीवाले हे पण सांगतात की नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये तुमची ग्रूमिंग झाली, तिथे मोठ्या मोठ्या ॲक्टर्सच्या मांडीवर बसून तुम्ही शिकलात. हो, माझे वडील जे होते, आम्ही खूप लोअर मिडल क्लास लोक होतो. तर एक छोटीशी तिथे मेस होती, कॅन्टीन चालवायचे. तर माझी बहीण मॉडर्न स्कूलमध्ये शिकायची. ती 3:30 वाजता सुटायची, कोलंबस 1 वाजता. तर मी तिथे येऊन कॅन्टीनमध्ये बसायचो. तर राज बब्बर साहेब, अजित वच्छानीजी, रोहिणी हट्टंगडीजी, सुरेखा सिकरीजी, मनोहर सिंगजी, सगळे जेवढे पण, अलकाजी साहेब, तर ते मला खूप प्रेम करायचे आणि मी त्यांच्या मांडीवर जाऊन बसून राहायचो त्या सगळ्यांच्या. आणि सगळी मोठमोठी नाटकं मी जुन्या किल्ल्यामध्ये पाहिली, जी इंडियाची सगळ्यात चांगली नाटकं होती. तुगलक,
रझिया सुलताना, सूरज का सातवां घोडा खूपच सुंदर. आय थिंक त्यांच्याच मांडीवर बसून मला असं वाटायला लागलं होतं की मी ऍक्टर बनून जाईन. माझी ट्रेनिंग नाही झाली, पण मी सगळा दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिथेच बसून राहायचो आणि मला आजपर्यंत त्या प्लेचे सगळे डायलॉग लक्षात आहेत. राज बब्बर साहेबांचे, अजित वाछानीजींचे. आणि ये दुरुस्त है कि मैं गुलाम हूँ मिट्टी सा सिया जिसे कदमों के नीचे रोन दिया गया हो, लेकिन हमें ये एक ही रुतबा देता है. खुदा की नजर में हम एक हैं. खुदा और खून और रंग से नहीं अमल से परखता है. रजिया सुल्ताना. असे सगळे मला सगळं लक्षात आहे. आणि मी 8-9 वर्षांचा होतो आणि सगळा दिवस बसून मी या ऍक्टर्सला पाहत राहायचो आणि जेन्युअनली कुठे ना कुठे मी राजबब्बर साहेबांना बब्बर शेर अंकल म्हणायचो. तर माझ्यासोबत काही असं पॉलिटिकल काही नाहीये. मी लहानपणापासून त्यांचा मित्र आहे. कडेवर फिरायचो मी त्यांची. आणि ते मला नेहमी म्हणायचं की जेव्हा तुझी जी अपब्रिंगिंग झाली आहे ना, कुठे ना कुठे तो जोश येऊन गेला. NSD मध्ये जे लोक होते आणि इतके मोठमोठे ऍक्टर आहेत, तुम्ही लोक खूप यंग आहात, पण हे कदाचित आपल्या देशातले सगळ्यात ग्रेटेस्ट ऍक्टर पैकी आहेत. फिल्म्समध्ये कदाचित नाहीत, पण थिएटरमध्ये आहेत. तर मला ते खूपच लकी चान्स मिळाला. तर यामधून तो कोण होता ज्याने खोड्या करणे शिकवले? ते राजबब्बर साहेब. मी सांगू शकतो, मला ते खूप रागवतील, पण मी सांगून देतो. जेव्हा आम्ही त्या प्लेमध्ये किसिंग सीन होता, ते खूप रिअल लाईफ प्ले असायचे. तर आय थिंक रोहिणीजींसोबत त्यांचा किसिंग सीन होता. तर मी एकदा त्यांना विचारलं, अंकल खरंच किस करता तुम्ही त्यांना? तर म्हणाले, बेटा जाऊन आंटींना विचार, त्या तुला सांगतील व्यवस्थित. तर त्यांनी मला खूप मी हे नाही म्हणत की त्यांनी मला बदमाशी शिकवली, पण खूप प्रेम दिलं मला राजबब्बर साहेबांनी. आणि आज पण मी ऐकलंय की या खोड्या मनामध्ये कोणी खूप जास्त बोलत आहे, मग तो टीव्हीवरच जर जास्त बकबक करतोय, तर तुम्ही विचार करा त्याचा जाऊन चिमटा घेतो. नाही, असं नाही. मला असं बोलायला नाही पाहिजे, कारण की आजकाल सॉरी तुम्ही नाही, पण टीव्हीवर खूप सारे लोक खूप सारं बोलतात. म्हणजे चिमटा काढायचा नाही, कान पण कापायचं मन करतं त्यांचं. अरे यार, सकाळी सकाळी लावा, इतके लोक बोलत असतात नुसते. मी आता एका प्रोग्राम मध्ये सांगत होतो की यार इतका आवाज असतो, असं वाटतं की रॅप म्युझिक चालू आहे आणि कोण काय बोलतंय, का बोलतंय, कशासाठी बोलतंय आणि कोणाशी बोलतंय समजतच नाही. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही एवढे सिनियर जर्नलिस्ट आहात, इतके मोठे जर्नलिस्ट आहात, तुम्ही लोक कुठे ना कुठे नक्की भेटत असाल. एक वेळा सगळ्यांना सांगा की यार एक एक करून बोलत जा, एक एक करून सगळे सोबत बोलू बोलू तर नका. तेव्हा जेव्हा ते आमची एक गोष्ट काय ऐकायला Actually तयार खरं आहे. असतात. ते बोलणं बंद करतील तर काहीतरी बोलू. तेच तर, लोक प्रश्न विचारतात, उत्तर ऐकतच नाहीत. सारखं बोलतात, हे का केलं, 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 हे का केलं. ऍक्च्युअली आजकाल इंटरव्ह्यू देणं खूप सोपं झालंय. चुपचाप बसून राहा, जो इंटरव्ह्यू करतोय तोच बोलत राहील, बोलता बोलता तोच घरी जाईल. परंतु आपकी अदालतमध्ये तुम्हाला अशी संधी नाही 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 मिळणार. नाही, बिलकुल तुम्हाला नाही. नाही, बिलकुल नाही. सफाई द्यावी लागेल. खूप मी सारे सगळ्या आरोप आहेत प्रश्नांची उत्तर माझ्याजवळ. देईन. छंद काय काय आहेत तुमचे? योगा करतो, दररोज 2 मैल पळायला जातो, मग त्यानंतर पाठपूजा, मग नमाज पडल्यानंतर त्यानंतर मी ते काय काय बोलतात त्याला, ते जिथे चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतात तिथे जातो. सत्संग जातात. हां, सत्संगला जातो, आध्यात्मिक गोष्टी ऐकतो. आणि आता माझे काही छंद नाही. आता माझे छंद, माझी 3 मुलं आहेत. मी खरं सांगतोय, मला आणखीन कुठलेही छंद नाहीये. मला ना काही करायला, आधी मला खूप छंद होते. पुस्तकं वाचायचा खूप छंद होता, फिल्म्स बघायचा छंद होता. पण आता माझे जे छंद आहेत ते माझ्या 3 मुलांमध्ये सामावले आहेत. तर मी आपले सगळे, मला जर खेळायचा छंद आहे तर अब्रामच्या सोबत खेळतो. मला मुलींचे परफॉर्मन्स बघायचे किंवा त्यांचे प्रोग्राम बघायचा छंद आहे, किंवा मेकअपचा छंद आहे तर मुलीसोबत बसून बघतो. टाइमपास आणि बदमाशी करायची असेल तर मी माझ्या मुलासोबत ते करतो. तर माझे कोणतेच छंद नाहीयेत. फिल्म बनवणं आणि मुलांच्या सोबत वेळ घालवणं. माझा असा प्रश्न आहे की जेव्हा तुम्ही फॅन बनवण्याचा डिसिजन घेतला, तेव्हा तुम्हाला असं नाही वाटलं की फॅन तुमची एक मुलगी असायला हवी? कारण की आय थिंक तुमच्या ग्रेटेस्ट फॅन्स ज्या आहेत त्या मुलीच आहेत. हो, मी हो, गोष्ट तर हो, बरोबर म्हणजे आहे. बिलकुल. पण त्यामध्ये एक छोटासा प्रॉब्लेम होता, की जशी फिल्म आम्ही विचार केली होती त्यामध्ये फिल्मी तारा मी होतो आणि तोच त्याचा फॅन पण असायला पाहिजे. तर मी प्रयत्न केला की मी मुलींचा स्कर्ट वगैरे पण घातला, मी विग पण घातला, पण मी एवढा हास्यास्पद आणि खराब वाटलो की मी हडळ वाटायला लागलो. तर यासाठी मी मुलगी पण बनून जाईन, पण ते जरा जास्तच होईल. पण पुढच्या फिल्ममध्ये जर चान्स असा आला, जर ही फिल्म चालली तर याच्या पार्ट 2 मध्ये 100% फॅन, माझं पण हेच मानणं आहे की फॅन तर मुलगीच असायला पाहिजे. काय विनाकारण मुलगा फिरतोय तिथे आर्यन खन्ना म्हणून, तर नेक्स्ट फिल्ममध्ये, प्रत्येक फिल्ममध्ये मुलगीच फॅन असेल. ऍक्च्युअली सगळेच असे बोलतायत. परंतु काही फॅन असे पण असतात जे तुमच्या घरात घुसून येतात रात्री. खूप सारे असे फॅन्स आहेत. एक मी तुम्हाला सांगतो सर, की तुम्ही विश्वास नाही करणार, मी शॉक्ड होऊन गेलो होतो त्यांच्यामुळे. तेव्हा माझा काही इंटरव्ह्यू होता की बर्थडे होता, तर खूप सारे जर्नलिस्ट आले होते, सगळे बसले होते, त्यांच्यासोबत
कुठून सुमडीमध्ये घुसला, मुंबईमध्ये सुमडी म्हणतात, असे एकदम चुपचाप घुसले आणि मग त्यांनी कपडे काढले, पुरुष होते, कपडे काढले आणि मग आमच्या स्विमिंग पूलमध्ये उडी मारून आंघोळ करून पूर्ण एक लेंथ मारली त्यांनी. मग परत गेले, एक टॉवेल पण घेऊन आले होते, स्वतःला साफ केलं, कपडे घातले. तेव्हा सिक्युरिटी त्यांना थांबवून विचारलं की तुम्ही काय करता इथे? काही पण करत नाही म्हणाला. काहीच करत नाहीये, फक्त मी आंघोळ करायला आलो होतो ज्या पाण्यामध्ये शाहरुख खान आंघोळ करतो. हो हो मी आंघोळ केली आहे आणि मी आता जातोय. तर थोडंसं त्यांना गमतीशीर पण वाटलं, पण सिरियसली पकडलं पण होतं. सिक्युरिटी नंतर मला असा फोन केला की सर ते आहे तर मी भेटायला येतो यार, हा तर खूप विचित्र फॅन आहे. तर म्हणाले भेटायचं नाहीये मला, जास्त जास्त फ्री नका हो माझ्यासोबत. मी फक्त पाण्यामध्ये आंघोळ करायला आलो होतो, आंघोळ केली, मी जातोय आणि याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टन्स नाही देऊ शकत मी, असं म्हणून निघून गेले. तर शाहरुख आमच्या शुभेच्छा आहेत. जास्तीत Thank जास्त you. लोकांना एंटरटेन करा. परंतु जे माझे आरोप आहेत ते अजूनही सत्र सुरूच राहील. आपण एका ब्रेकसाठी थांबूया. ब्रेक नंतर शाहरुख खानवर आपकी अदालतमध्ये आरोप आणि प्रश्नांचा अजून एक भाग. शाहरुख, 22 वर्षांपूर्वी जेव्हा तुम्ही आपकी अदालतमध्ये आले होते त्यावेळी ऑडियन्समध्ये कोणीतरी म्हटले होते की अमिताभ बच्चन नंबर 1 आहे. तर तुम्ही म्हणाला होतात की ते ग्रेटेस्ट असू शकतात, पण मी ग्रेटेस्ट पेक्षा थोडा उत्तम आहे. ती रेकॉर्डिंग आहे तुमच्याजवळ? बिलकुल. नाहीतर मी नाकारलं असतं ते. आता सुद्धा तुम्ही मानता की जर सगळ्यात मोठा आहे तर तो शाहरुख खान आहे. हे तर दुनिया मानते. मी वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत सुपरस्टार शाहरुख खान. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये सुपरस्टार शाहरुख खानवर आरोप आहे की हे एरोगंट आहे. ही आजची गोष्ट नाही शाहरुख. तुम्ही उल्लेख केला होता 22 वर्षांपूर्वी जेव्हा आपकी अदालतमध्ये आले होते. मला आठवत आहे त्यावेळी ऑडियन्समधून कोणीतरी म्हटले होते अमिताभ बच्चन नंबर 1 आहेत. तर तुम्ही म्हणाले होतात की ते ग्रेटेस्ट असू शकतात, पण मी ग्रेटेस्ट पेक्षा थोडा उत्तम आहे. ती रेकॉर्डिंग आहे तुमच्याजवळ? बिलकुल. नाहीतर मी नाकारलं असतं ते. नाही, बालिशपणा होता, मूर्ख. लहानपणी तर असे सगळी गोष्टी करतातच ना. तर लहान मुलगा समजून मला माफ करून द्यायच्यात साहेब. असं नव्हतं म्हटलं मी, पण मला या गोष्टीची खूप खूप आणि मी सगळ्यांना म्हणेन की स्वतःवर विश्वास ठेवणं आणि त्या तरुण वयामध्ये तर असा थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स तर असतोच ना. आणि माणूस चुका करतो आणि खूप जरुरी आहे की स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवणं. आता मला माहिती आहे की मी किती चांगला ऍक्टर नाहीये. तेव्हा मला थोडी येत होती ऍक्टिंग. जेव्हा कमी येत असतं आपल्याला तेव्हा वाटतं की खूप खूप सारं येतंय. आता मला 25 वर्षानंतर मला समजलंय की मला मोठ्या ऍक्टर्सची किंमतच नाही समजली, कारण की माझ्यात तितकी समजदारी नव्हती. जर मी तसं म्हटलं असेल तर ते कदाचित मी लॅक ऑफ एज्युकेशनमुळे म्हटलं असेल. तुम्ही हे पण म्हटलं होतात की जेव्हा मी कोणा डायरेक्टर सोबत काम करतो तेव्हा मी आपल्या अटींवरती काम करतो. मी त्यांना असं सांगून देतो की खटिया सरकाई देव माझ्याकडून नाही होणार. हो, ते 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 तर ठीक आहे ना. म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की खाट सरकवायची काय गरज आहे, सोबतच झोपूया खाटेवर. नाही म्हणजे मी खूप काम करतो, मी खूप प्रेमाने काम करतो. आता सुद्धा माझ्या कंडिशन्स आहेत. मी जे पण डिरेक्टर आहेत त्यांना सांगतो की यार माझ्याशी प्रेमाने वागा, मला रागवायचं नाही, वेळेवर नका बोलू आणि एकदम लहान मुलासारखं ट्रीट करा. तर तो ॲरोगन्स नाहीये, तो माझा पोरकटपणा आहे. आणि 50 वर्षांच्या वयामध्ये सुद्धा मी थोडा बालिश आहे, म्हणजे पोरकटपणा आहे माझ्यात. आता पण तुम्ही मानता की जर सगळ्यात मोठा आहे तर तो शाहरुख खान आहे? हे तर दुनिया मानते तर मी हे माझं मी हे स्पष्ट बदलले नाही की अरे मी 22 वर्षांपूर्वी ॲरोगंट होतो, आज पण आहे आणि उद्या पण राहणार. हे असं नाहीये माझं. मला आता हा माझा सेन्स ऑफ ह्युमर आहे, मी मनापासून नाही म्हणत आहे. पण जे खरंय ते खरं आहे. 22 वर्षात आधी मी सुंदर होतो, मी इंटेलिजंट होतो, ॲरोगंट होतो आणि आता सुद्धा मी तसाच्या तसाच आहे. हो ना? बघा, दिल्लीवाला तेवढं तर बोलू शकतो. हा काय यार, दिल्लीवाला बोलू शकतो, काही हे बोलू फक्त तुम्ही ह्युमरमध्ये नाही म्हणतात. ओके. बघा, माझ्याजवळ हा इंटरव्ह्यू आहे तुमचा. हे जानेवारी 2016चे मॅगझिन आहे. हम्म. तुम्ही यात म्हटले की पीपल डोंट अंडरस्टँड, लोक या गोष्टीला समजत नाहीत की मी जगातला सेकंड रिचेस्ट ऍक्टर आहे. जगातला? हो. नाही, मी नाही, हे दुःखात बोललो तुम्ही. मी कंप्लेंट केली होती, मी शो ऑफ नव्हतो करत. लोकांना समजत नाहीये मी सेकंड आहे, फर्स्ट का नाहीये. मला या गोष्टीचं खूप दुःख होतं मला.
आणि खरी गोष्ट ही आहे की खोटी इन्फॉर्मेशन आहे. मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो की जेव्हा ही न्यूज आली होती तेव्हा माझी फिल्म हॅपी न्यू इयर आम्ही बनवत होतो आणि आम्ही क्लायमॅक्सचा सेट लावत होतो आणि मी एक खारदांडा एक जागा आहे मुंबईमध्ये आमच्या ऑफिसकडे. तर मी गाडीमध्ये तिथे जात होतो आणि माझ्या प्रोड्युसर करीमचा फोन आला की शाहरुख सेट लावण्याचे पैसे नाहीयेत. तर मी म्हटलं यार काही माहिती काढा, काही लग्न व्हायचं फंक्शन असेल तर नाचून येतो. सेट लावण्याचे पैसे नव्हते, मी खरं सांगतोय. खूप मोठा सेट होता हॅपी न्यू इयरचा, क्लायमॅक्सचा पूर्ण दुबईचा सेट लावला होता. तर मी म्हटलं पैसे नाही, काही करावं लागेल, 12 दिवसांच्यात पेमेंट करायचं होतं. तर मी म्हटलं यार काही असेल, कोणतं फंक्शन असेल, काही असेल, एक अवॉर्ड फंक्शन असेल, मी डान्स करून कमवून घेतो. तर आम्ही त्या कामात लागलो. तर कामात होतो तर मी ट्विटरवर वाचलं या अवस्थेत जेव्हा माझ्याकडे पैसे नाहीत की शाहरुख खान इज द सेकंड रिचेस्ट ऍक्टर इन द वर्ल्ड. तर धिक्कार आहे यार यांच्यावर. काय चाललंय इथे, सेट लावायला पैसे नाहीत आणि इंटरव्ह्यू मध्ये येत आहे. तर मला खूप विचित्र आणि आयरॉनिक वाटलं होतं. अच्छा, हे तुम्ही सिरियसली घेतले. यामध्ये तुम्ही हे पण म्हणालात की ते लोक हे नाही समजत की मी सेकंड असा व्यक्ती आहे जगामध्ये जो आपल्या ऍक्टिंगने पैसे नाही कमवत. मी ऍक्च्युली नाही कमवत आहे. मी फिल्मसाठी बिलकुल पैसे नाही घेत. आणि आजकाल तर असे लोक समजतात की माझी ऍक्टिंग तसे कोणी पैसे देत नाही मला ऍक्टिंगचे. बट जेन्युअनली मी नाही घेत. मी एन्डोर्समेंटचे घेतो, मी लाईव्ह शोजचे घेतो, मी खूप मेहनतीने काम करतो. पण फिल्म्समध्ये मी नेहमी सगळ्या डिरेक्टर्सना, प्रोड्युसर्सना म्हणतो तुम्ही फिल्ममध्ये लावा पैसा, फिल्म चांगली झाली पाहिजे. मी जेन्युअनली म्हणतोय की मी हे तुम्ही कोणत्या पण प्रोड्युसरला इथे कधी आपकी अदालतमध्ये बोलवलं ज्यांनी माझ्यासोबत काम केलंय ते सांगतील शाहरुख कधीच पैसे मागत नाही. सांगतो फिल्ममध्ये लावा, वाचले कमावले तर मला द्या, नाहीतर नका दे. खरंच सांगतो मी तुम्हाला. मी मागच्या 15-20 वर्षांमध्ये कोणाशी हे बोललेलो नाहीये की मला फिल्मचे पैसे हवेत. पण मी दुसरी कामं इतकी करतो आणि त्यातून कमावतो आणि त्यानेच खातो. मी खरंच सांगतोय, मी खोटं बोलत नाहीये बिलकुल. मी चांगल्या फिल्म केल्या आहेत, वाईट फिल्म केल्या आहेत, पण मला जेन्युअनली असं वाटतं की माझ्यासाठी फिल्म बनवणं एक पूजा आहे, माझ्यासाठी पुण्यकर्म आहे ते. तर मी खूप त्याच प्रकारे पण धंद्याच्या पद्धतीने फिल्ममध्ये काम करत नाही. मी बाकी सगळ्या गोष्टी बिझनेसच्या पद्धतीने करतो, पण मी फिल्म्समध्ये काम जेन्युअनली पैशासाठी नाही करत. पब्लिक तर हेच समजते हो की शाहरुख खान जे करतात ते पैशांसाठी करतात. खूप जण बोलतात की ही प्राइस असेल, ती असेल. मी स्वतः ऐकून तुम्ही कोणत्याही पण प्रोड्युसरला विचारा, मी तर खोटं सुद्धा बोलेन, तुम्ही मला हँग पण कराल, पण तुम्ही कोणालाही जाऊन विचारा. मी नेहमी डायरेक्टर प्रोड्युसरना म्हणतो मला पैसे नाही पाहिजे, तुम्ही फिल्ममध्ये पैसे टाका आणि मला जेन्युअनली ही माझी काय म्हणतात त्याला, दिस इज माय ग्रेटेस्ट थिंग दॅट आय कॅन डू टू ऍक्ट इन फिल्म्स. तर मी त्याच्याकडे कधी पण बिझनेसच्या दृष्टीने, ऍक्टरच्या दृष्टीने पाहिलं नाहीये. कारण मी ऐकलंय की काही ऍक्टर तनासाठी करतात, काही मनासाठी, काही धनासाठी. मी तर यार तन मन धन फिल्मसाठी गाणं आहे माझं. तन मन धन सब है तेरा. हे मी कोणा मुलीसाठी गात नाहीये, फिल्मसाठी गातो. बिन तेरे क्या है मेरा, सरोवर रात दिन तेरे गुन गाता हे रहो. मी फिल्मसाठी करतो. प्रत्येक मी तनाने, मनाने, धनाने जर मी असंच करत राहिलो तर एक दिवस मी फकीर बनून जाईन. खरं सांगतोय, मी सगळे दिवस मी फिल्म्स बनवतो. माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी आशा ही आहे की मी जी पण फिल्म बनवेन खूप जास्त लोकांनी ती बघून त्यांना खूप आनंद मिळावा, कमाईसाठी नाही. आणि एक दिवस हिंदुस्थानात अशी फिल्म बनवेन, मी खूप या विषयात नॅशनलिस्ट आहे, की अशी फिल्म बनवेन की जग बघून बोलेल इंडियामध्ये बेस्ट फिल्म बनतात. तर आय वॉन्ट टू बी पार्ट ऑफ दॅट. दॅट्स माय ड्रीम. परंतु जर तुम्ही फिल्म्समधून पैसे नाही कमवत तर कुठून कमवता? नाचतो, गात राहतो, मी जातो पार्टीमध्ये, डान्स करतो आणि प्राईडने करतो, शोजमध्ये करतो. आणि माशाला तिथे माझं खूप मोठं मार्केट आहे. माझं लाईव्ह शो मध्ये खूप मार्केट चाललंय माझं आजकाल. खूप मस्त एकदम चालू आहे. मी एन्डोर्समेंट करतो. आय थिंक मी 20-21 एन्डोर्समेंट करतो आणि मी खूप गर्वाने बोलतो. आणि सगळ्या तरुण लोकांना मी हे खरं सांगतोय की पैसे कमवण्यामध्ये, चांगलं घर खरेदी करण्यामध्ये, चांगली गाडी असण्यामध्ये, आपल्या बायको मुलांचं ध्यान ठेवण्यामध्ये काही चुकीची गोष्ट नाहीये. लोक तुम्हाला बोलतील की मटेरियल गोष्टी करू नका, तुम्ही जे आहात म्हणजे हिमालयात चालले जा आणि पैशात काही नाहीये, पण आहे. तुम्ही मुलांना आधी चांगलं शिकवा, त्यांना चांगलं घर द्या आणि त्याच्यानंतर जे पण करायचंय, जे मनाला वाटतंय, जे फिल्म मध्ये मला वाटतंय त्यांना मन मोकळं जगू द्यावं. जेन्युअनली देवाने मला खूप काही दिलंय, मी चांगलं कमावतोय आणि या गोष्टींमधून कमावतो आणि एकदम मोकळेपणाने, आनंदाने कमावतो. 22 वर्षांपूर्वीच्या आठवणी आपकी अदालतमध्ये तुम्ही म्हणाला होतात की तुम्ही खालिद मोहम्मदच्या जवळ गेला होतात खिशात पैसे घेऊन की भाई विकत घ्यायचंय मला. हो, मला असं लोकांनी सांगितलं होतं की हे लोक पैसे घेतात, हे करतात. खूप मोठे जर्नलिस्ट होते. मी बराच मूर्खपणा केला त्या महिन्यांमध्ये, 6-7 महिन्यांमध्ये. तर मी तिथे पोहोचलो. मी म्हणालो यार हे अवॉर्ड माझा असायला पाहिजे. आय थिंक बाजीगर फिल्म होती, खूप चांगली ऍक्टिंग केली होती मी. हार कर जितने वाले को बाजीगर कहते हैं. तर मी मूर्खासारखं तिथे पोहोचलो. मी म्हणालो अरे मी ऐकलं तुम्ही लोक पैसे घेऊन अवॉर्ड देता, तर माझ्याकडे 250-300 रुपये आहेत.
तुम्ही हेच घेऊन घ्या, बाकी मी हफ्त्यांमध्ये देत राहीन. तर मला आठवतं की जसे बिचारे लाजून गेले सभ्य व्यक्ती होते ते, की शाहरुख दॅट्स नॉट ट्रू, असं नाही होत, की हे असं पब्लिकली बोलत होतो मी. आणि मग मी स्टेजवर सुद्धा जाऊन बोललो आणि मी माफी पण मागितली होती की मी अशी हिंमत केली होती, चूक केली होती आणि असं नाहीये. कारण की आता मला मिळालं तर लोकांना असं वाटायला नको की मी पैसे घेऊन अवॉर्ड घेतलंय वगैरे. सर माझा प्रश्न असा होता की तुम्ही म्हणाला होतात की तुमचं जे यश आहे त्यात तुमच्या आईचा खूप महत्वाचा वाटा आहे. कारण की तुम्ही म्हटलं होतं की तुमच्या मम्मीने देवाचा कान पकडून ठेवलाय आणि सांगितलं की तुम्हाला यशस्वी बनवायचंय. सर आफ्टर 25 इयर्स सर तुम्ही खूप सक्सेसफुल आहात. यू आर द रिचेस्ट ऍक्टर इन द वर्ल्ड. यू हॅव एव्हरीथिंग सर. सेकंड सर पण माझ्यासाठी फर्स्ट आहात. सर आताही तुम्ही जेव्हा कधी एखादं प्रोजेक्ट घेता की तुम्हाला असं वाटतं का मी काहीतरी राहिलंय, अजूनही काहीतरी मला मिळवायचंय? ॲब्सोल्युटली. मी एक गोष्ट सांगू इच्छितो. आपण देवाने असं करू नये. खुदा न खास्ता कोणासोबतही असं व्हावं की आपण ज्यांच्यावर प्रेम करतो, आपले जे नातेवाईक आहेत त्यांचं निधन व्हावं. पण हेच जीवनाचं सत्य आहे की असंच होत असतं आणि असं सगळ्यांसोबतच होईल. माझ्यासोबत अगदी कमी वयातच होऊन गेलं. तर माझा विश्वास हा आहे की यार जाऊ दे, जर माझ्यापासून आईवडील हिरावले गेले आणि त्यांचा जीव गेला, त्यांना जायचंच होतं, तर कुठे ना कुठे एक चांगली गोष्ट ही होईल की ते आता देवाजवळ आहेत, खुदाजवळ आहेत. आता आम्ही इथे आलो होतो, इथे सेटिंग ठीक राहिली पाहिजे, याच्यासोबत काही चुकीचं झालं नाही पाहिजे आणि माझा खरंच विश्वास आहे. मी आज सुद्धा हफ्त्यामध्ये 1 वेळा किंवा 2 वेळा आपल्या मुलांसोबत मी घराच्या छतावर जातो आणि मला विश्वास आहे की 2 तारे माझे आई-वडील आहेत. मी तिथे जाऊन त्यांच्यासमोर त्यांना रिस्पेक्ट देतो, थँक्यू बोलतो आणि माझ्या मुलांना देखील सांगतो की हे जे आहेत हे तुमचे आजी-आजोबा आहेत. त्यांना नेहमी हॅलो म्हणत जा. ते मला थोडं मूर्ख समजतात या बाबतीत, पण ते बिचारे प्रार्थना करून येतात. आणि आज पण जेव्हा मी काम करतो तर मला फक्त हेच वाटतं की जितके लोक माझे फिल्म्स बघतील त्यांना आनंद मिळावा. कारण की खरोखरच जे मला मिळालं आहे, मला असं नाही वाटत की माझी तेवढी पात्रता आहे आणि ते उद्देश मिळवण्याच्या प्रयत्नात मी आयुष्यभर काम करीत राहीन. की एक दिवस मला असं वाटेल की मी इतकं चांगलं काम केलंय की तुम्ही लोकांनी एवढं जे प्रेम दिलंय त्या प्रेमाचा खऱ्या अर्थाने मी लायक आहे. दॅट्स द ओनली रिझन आय वर्क नाव. शाहरुख, आमची प्रार्थना आहे आई वडिलांचा आशीर्वाद नेहमीच असाच राहावा. ते लोक जिथे पण आहेत बघत राहावेत, ताकद देत राहावेत. आपण अजून एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेकच्या नंतर आपकी अदालतमध्ये आरोप आणि प्रश्नांचा अजून एक भाग. मी तर डोकं पकडून घेतो की किती फुटकं नशीब आहे माझं. सुंदर सुंदर मुलींना दिवसभर मिठ्या मारा, त्यांना किस करा, प्रेम करा, प्रणय करा आणि त्याचं पेमेंट पण घ्या. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत. आपण खटला चालवत आहोत, प्रश्न विचारत आहोत शाहरुख खान यांना. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये सुपरस्टार शाहरुख खान वर आरोप आहे की हे ॲबनॉर्मल आहे. बघा, जे पण ऍक्टर येतात फिल्म इंडस्ट्रीमध्ये ते आपलं करिअर सुरू करतात लव्ह स्टोरी पासून. तुम्ही आपलं जे करिअर सुरू केलं पहिल्या फिल्ममध्ये हिरोईनला छतावरून खाली फेकून दिलं. ते मी करू इच्छित नव्हतो, पण मला खरंच तसं करायचं नव्हतं. पण त्यांनी मला खूप त्रास दिला हो. आणि मी जेव्हा एखादी मुलगी ऐकत नाही, मी गंमत करतो या गंमत. मी मुलींचा खूप आदर करतो, त्यांना खूप प्रेम देतो. म्हणजे जेन्युअनली मी त्यांना फेकलं नाही, फेकलं होतं आणि खाली जाऊन पकडून घरी आणलं होतं. बट मला ना संधी, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं सर, की जेव्हा मला रोल मिळाले ते सगळे रोल जे होते दुसऱ्या ॲक्टर्सने रिजेक्ट केलेले होते. खूप मोठे मोठे ॲक्टर्स होते ज्यांनी त्या फिल्ममध्ये रोल नव्हता केला. आणि यशजी पण जेव्हा आम्ही डर करत होतो तर सगळ्या ॲक्टर्सने नकार दिला होता. तर मी तुम्हाला सांगितलं की मला 2-4 लोकांनी म्हटलं होतं की मी कसा वाटतो. तर मला वाटलं हिरोवाली लाईन चालेल ना चालेल, प्रेमवाले रोल मिळतील ना मिळतील, हे रोल करून मी आपलं करिअर बनवून घेतो. आणि कारण की मी थिएटरमधून होतो, मी खरी गोष्ट सांगू इच्छितो सगळ्यांना, कारण की मी स्टेजवरून होतो, तर मी मुंबईचा नव्हतो. माझी अपब्रिंगिंग जी होती फिल्म इंडस्ट्रीची नव्हती. तर 2 गोष्टी झाल्या. एक, मला हे माहीत नव्हतं की हिरो टाईप काय असते, की आपण लॉन्च होऊ एका नवीन मुलीसोबत, मग गाणे असतील, वाजवणं असेल आणि तुम्हाला इंट्रोड्यूस केलं जाईल. तर माझे तर आई वडील या क्षेत्रातले नव्हते, कोणी मायबाप नव्हतं, तर मला कोणी सांगितलं नाही. मी म्हटलं करून घेऊया, कारण मी थिएटरमधून आलो होतो, मला वाटलं ॲक्टिंगचा रोल आहे. आणि सगळ्या लोकांनी म्हटलं, ती फिल्म बघितल्यानंतर माझ्या मित्रांनी सुद्धा म्हटलं की यार तू खूप चुकीचा निर्णय घेतला, तुझं करिअर संपलं, ही फिल्म चालणार नाही. बट आय थिंक फायनली जी जनता असते त्यांना चांगले रोल, चांगल्या गोष्टी आवडतात. आणि आय थिंक माझं नशीब सुद्धा चांगलं होतं की तेव्हा जमाना बदलत होता.
यंग जनरेशन 90sची येत होती आणि त्यांनी म्हटलं की ठीक आहे यार, असा हिरो सुद्धा चालेल जो ऍक्च्युली मोर दॅन जस्ट बिंग इंट्रोड्यूस विथ हिरोईन. कॉलेजमध्ये मुलीला छेडतोय, कुठे बसली आहे तिथे बस, मग तो गरीब असेल, मग तिचे आई वडील खूप श्रीमंत असतील, मग त्यांच्यात भांडण होईल, मग आपण डोंगरावर जाऊन उभे राहू, तिथे जाऊन उड्या मारू, मग वडील म्हणतील नका उड्या मारू. तर मी थोडा लकी होतो की काळ बदलत लकी होते की ॲबनॉर्मल होते? ॲबनॉर्मल नव्हतो मी. तुम्हाला खरंच वाटतं मी ॲबनॉर्मल आहे? हे जे किरण, हा, ते आज पण लोकांच्या जिभेवर आहे आणि जेव्हा पण शाहरुख खानची गोष्ट करतात ते लोक तेच ऐकवतात. हो, आणि मला खूप आश्चर्य वाटतं जसं ते ऐकवतात ना, तर माझा आवाज तसा बिलकुल नाहीये. मी हल्ली जातो, मी आता एका शो मध्ये गेलो होतो तर मिमिक करत होते आय लव्ह यू. माझा असा आवाज नाहीच आहे मुळी. हे खूप चुकीचं आहे यार, मी सांगतोय तर बोलतायत. मी करतोय मी करून दाखवतो. जरा करून पण दाखवा. मी करून दाखवतो तुम्हाला यार, बिलकुल दाखवतो ना मी तुम्हाला करून. ते असं होतं की आय लव्ह यू किरण, आणि जे मिमिक्री करतात ना, माहित नाही आळस का देतात ते आय लव्ह यू. मी कोणत्याही फिल्म मध्ये अशी ऍक्टिंग केली नाही यार. खूपच मी त्यामुळे त्रासून जातो यार. तुम्हाला माहितीये, यामुळे मी अडखळत बोलणं सोडलं, नाहीतर इतकं छान अडखळत बोलत होतो मी. परंतु जेव्हा शाहरुख खानची गोष्ट कोणा शो मध्ये होते, कुठे पण होते, तर लोक तेच अंदाज दाखवतात. हो, सगळ्या शो मध्ये अशीच कॉपी करत राहतात. आणि मी आता काय, खूप चांगला आहे, खूप सभ्य आहे, मी कोणाला रागवू इच्छित नाही, मी लगेच टाळ्या वाजवून देतो आणि मनातल्या मनात म्हणतो की या 2 टाळ्यांमध्ये तुझा चेहरा यावा. आणि असं करून असं त्याला अशी मी केव्हा ऍक्टिंग केली आहे. चला हे तर ठीक आहे, पण माझा जो मुलगा आहे तो सुद्धा मला ही ऍक्टिंग करून दाखवतो तिथे. मी येतो तर म्हणतो हाय पापा आय लव्ह यू. मी यार अशी कधी ऍक्टिंग केली आहे? खरंच सांगतो मी तुम्हाला. हे प्रेम म्हणून हात पसरून 25 वर्षांपासून रोमॅन्सचे किंग बनले आहात. अजून पण काही असेल, हात तर खूप लोक पसरवतात, पण माझ्या प्रकारे कोणी नसेल पसरवत. आणि मला बिलकुल रोमॅन्टिक हिरो अजिबात व्हायचं नव्हतं. मला बिलकुलच इच्छा नव्हती. मी मुलींना बघून लाजतो. आता त्यांनी मला सांगितलं की माझ्या खळ्या खूप चांगल्या आहेत. मला खरंच लाजल्यासारखं होतं. मी खूपच लाजाळू आहे. आणि मला कधीच लाईफमध्ये असं वाटलं नव्हतं की मी एखाद्या मुलीच्या नजरेमध्ये नजर टाकून म्हणेन की सच कहो मुझसे, जब मैं तुमसे दूर जाता हूँ तुम्हारा दिल मुझे पलट कर देखने को नहीं करता. मेरे करीब आओ, और पास और पास और पास. मी खरंच सांगतोय, जेव्हा मी हिरोईन सोबत काम करतो तेव्हा हे सगळे डायलॉग बोलून त्यांच्याच खांद्यावर डोकं ठेवून लाजतो. तेच डायलॉग बोलून. सर तुम्ही विचारून घ्या हवं तर. मी असा माधुरी सोबत और पास जेव्हा सीन संपून गेला तर बोललो यार सॉरी यार, मी असंच करत होतो, मला काही ते जमत नाही, मला काही रोमांस करायला जमत नाही. ते यशजींनी मला फोर्स करून माझ्याकडून करून घेतलं. ही जी यशजीची शेवटची फिल्म होती त्यामध्ये कॅटरीना सोबतचा जो किस होता तो रोमॅन्स नव्हता. फोर्स केला. लोक मला फोर्स करतात जबरदस्ती, सांगून की ते मुलींना मिठ्या मारायला लावतात. मी तर म्हणतो नाही पाहिजे, मला नाही पाहिजे. मी तर डोकं पकडून घेतो की किती फुटकं नशीब आहे माझं. सुंदर मुलींना दिवसभर मिठ्या मारा, त्यांना किस करा, प्रेम करा, प्रणय करा आणि त्याचं पेमेंट पण घ्या. हे पण काय आयुष्य आहे का? तुम्ही स्वतःच विचार करा, तुमच्यासोबत जर असं कधी झालं तर तुम्हाला किती पब्लिक मधून ज्यांना प्रश्न विचारायचे. आय एम प्रिया. हाय प्रिया, हाऊ आर यू? आय एम फाईन, हाऊ आर यू? आय एम ऑल्सो फाईन. फाईन आपण दोघं. मी तुमची खूप मोठी फॅन आहे आणि लंडनवरनं आले जस्ट फक्त तुम्हाला. थँक्यू व्हेरी मच प्रिया. सो मी येऊन मिठी मारू शकते का? लोकांच्या समोर नको, नंतर आपण एकदम गुपचूप, कोणाला कळणार नाही. सर तुम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होता तेव्हा तुमचं फर्स्ट क्रश कोण होतं? मी जसं सांगितलं, मी खरोखरच खोटं नाही बोलत. मी सेग्रिगेटेड स्कूलमधून होतो, ऑल बॉईज स्कूल. तर मला जास्त असं नाही की मुलींमध्ये इंटरेस्ट नाही होता. मी स्पोर्ट्स करत होतो, प्ले करत होतो. काय होतं की एक मुलगा म्हणजे फर्स्ट टाइम क्रश असतं, फील होतं. मग तुमची फर्स्ट क्रश कोण होती? माझं फर्स्ट अँड लास्ट गौरीच होती. ती 14 वर्षाची होती, मी 18 वर्षाचा होतो. मी त्यांना पार्टीमध्ये भेटलो आणि ती पहिली एक अशी मुलगी होती जी माझ्याशी 3 सेकंडपेक्षा जास्त बोलली. तर मी इतकं एनकरेज झालो या गोष्टीमुळे. मी ते पंजाबीमध्ये बोलतात, एहू कुड़ी लेनी है.
मी तिथेच सेटल करून घेतलं. 22 वर्षांपूर्वी आपकी अदालतमध्ये आले होता तर मी तुम्हाला विचारलं होतं की जेव्हा तुम्ही सेटवर असता तर प्रत्येक 5 मिनिटामध्ये आपल्या वाईफला गौरीला फोन करता. आता पण करता की आता तर इतकी वाईट सवय लागली तर दर 5 मिनिटांनी ती फोन करून मला विचारते की मी कुठे आहे. ते तर तुम्हाला सुद्धा येत असेल, मलाच नाही फक्त. तो लोक म्हणतात की तुम्ही या उंचीवर पोहोचला, तुम्ही इतक्या शिखरावर पोहोचला, त्यासाठी मी एक छोटासा शेर तुम्हाला ऐकवतो. ऐकवा. मुझे ऊंचाइयों पर देखकर हैरान हैं बहुत लोग, मुझे ऊंचाइयों पर देखकर हैरान हैं बहुत लोग, लेकिन किसी ने मेरे पैरों के छाले नहीं देखे. वाह. आता तुम्ही यासिर नाव आहे माझं, सर. यासिर तुम्ही हा शेर ऐकवला. आता माझे डिझायनर अस्वस्थ होतील की बूट टाईट झाले त्याचे आज. खूप प्रॉब्लेम होईल त्यांचा आज. नाही थँक्यू यासिर, नाईस टू सी. आणि मला शाहरुख भाई एक गोष्ट विचारायची होती की आतापर्यंत तुम्ही जितक्या पण फिल्म्स केल्या आहेत त्यात तुमची सगळ्यात आवडती फिल्म पुढची येणारी, नेहमी पुढची येणारी. अजून एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेकच्या नंतर आपकी अदालतमध्ये आरोप आणि प्रत्यारोप असेच सुरू राहतील. आय एम द मोस्ट प्राऊड इंडियन इन द वर्ल्ड. कारण की माझ्यापेक्षा जास्त या देशाने कोणाला काही दिलेलं नाही. आणि मी खूप आभार मानतो की माझी फॅमिली यामुळे जगते, आनंदित आहे. आणि माझी इच्छा आहे की माझ्या मुलांनी सुद्धा या गोष्टीला अप्रिशिएट करावं. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत सुपरस्टार शाहरुख खान. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये सुपरस्टार शाहरुख खानवर आरोप आहे की हे कॉन्ट्रोवर्शियल आहे. शाहरुख 19 फेब्रुवारी 2007 तुम्ही म्हणालात की या देशामध्ये आम्हाला कधीच या गोष्टीचा अनुभव होऊ दिला नाही की या देशामध्ये हिंदू मेजॉरिटी आहे. त्याचा अर्थ हा आहे की आपण अमेझिंगली सेक्युलर आहोत. त्यानंतर 2 नोव्हेंबर 2015 तुम्ही म्हणाला होतात की आपल्या देशामध्ये इनटॉलरन्स आहे. इनटॉलरन्स त्याच्या पीकवर आहे किंवा सेक्युलरिझम धोक्यात आहे. मी असं अजिबात बोललो नव्हतो. त्यांनी मला विचारलं होतं की काय तुम्ही यंग लोकांना काही ॲडवाईस देऊ इच्छिता. तर मी हे बोललो होतो की शिक्षण वगैरे आणि छोट्या गोष्टी ज्यांनी आपल्या देशामध्ये त्रास होतो त्या गोष्टी नका करू. रिजनलिझम, रिलिजनसाठी भांडणं किंवा कास्ट, कलर, सेक्स, क्रीडवरून होणारे भेदभाव आणि 100% या गोष्टींमुळे इनटॉलरन्स वाढेल. कारण की आताही आपल्याकडे असे लोक आहेत जे कधी कधी अशा गोष्टी करतात. आणि आपला हा जो देश आहे असं असलं तरी सुद्धा तो पुढे जातो. सो ती यंग लोकांसाठी ॲडवाईस होती. आय डोंट नो ते कधी कुठे जाऊन त्याचा विपर्यास झाला. आय थिंक ते टिकरवर चालू होतं. मी काल पण होतं. मी त्यांना विचारलं असं कसं काय झालं बाबा. कारण माझ्या डोक्यात तर जसं मी 2007 मध्ये बोललो होतो की इतका सुंदर देश आहे आपला, जिथे आपण सगळे लोक एकत्र मिळून मिसळून प्रेम आणि सौहार्दाने राहतो. या देशामध्ये हॉनेस्टी, सेक्युलरिझम, गुडनेस इतकं आहे. अँड इन्स्पाइट ऑफ लॉट ऑफ इश्यूज समटाइम्स वी आर स्टील एबल टू बी वन ऑफ द ग्रेटेस्ट नेशन्स. पासून आता काही बदललेलं नाही. मी तर जेव्हा माझे वडील होते आपल्या देशाच्या सगळ्यात तरुण स्वातंत्र्य सैनिकांपैकी एक होते. तर या देशासाठी माझ्या वडिलांनी लढा दिलाय, त्यासाठी बलिदान दिलंय. सो हाऊ कॅन आय थिंक दिस कंट्री नॉट फेअर टू एनी ऑफ अस. आणि माझ्यासारख्या व्यक्तीला ज्याला सगळं काही मिळालं या देशाकडून तर मी शेवटचा असू शकतो तक्रार करणार. हीच लोक तक्रार करतात. जेव्हा तुमचे हे वक्तव्य आले तर लोकांनी म्हटले की शाहरुख खान कसे म्हणू शकतात की या देशामध्ये इनटॉलरन्स आहे. एवढं प्रेम त्या इंटरव्ह्यूमध्ये दाखवलं पण नाही की मी तर म्हणालो होतो माझं तर घरच पूर्ण इंडिया आहे. माझी पत्नी आहे ती हिंदू आहे, मी मुस्लिम आहे जन्माने. माझ्या मुलांना तिन्ही रिलिजन समजतात. कारण की ते ज्या शाळेमध्ये जातात तिथे सगळं शिकवतात. आम्ही दिवाळीची पूजा पण करतो, आम्ही ईद सुद्धा साजरी करतो, आम्ही सगळे सण एकमेकांसोबत मिळून मिसळून साजरे करतो. सो आय एम लाईक अ मिनी कंट्री इन माय ओन हाऊस. सो हाऊ कॅन आय थिंक ऑफ माय कंट्री लाईक दिस अँड आय एम सो प्राऊड ऑफ डुईंग व्हॉट डू फॉर माय नेशन ॲज अन ॲक्टर अँड अदरवाईज. तरी गोष्ट एकदम सर्वत्र पसरली. मग मला वाटलं क्लॅरिफाय नाही करत मी. असं वेगळंच वाटतं. नेहमी मी त्याच गोष्टी करत असतो. अँड इट इज लिटिल सॅड यू नो समटाइम्स. नाही, परंतु मला पाहिजे की तुम्ही क्लॅरिफाय करा. हे मी तुमचे स्टेटमेंट सांगतो जे छापले. शाहरुख खानने म्हटले की देशामध्ये इनटॉलरन्स वाढत आहे. समाजच नाही जगातले तरुण लवकर रिॲक्ट करतात. जेवढे मीडियम तेवढे आवाज होऊन गेले आहेत. परंतु आवाज नाही नेगेटिव्ह आवाज जास्त होऊन गेला आहे. आपल्याला हे विचार कायम ठेवावे लागतील की सर्व धर्म समान आहेत. जर तुम्ही सेक्युलर नाही आहात तर हा तुमचा मोठा अपराध आहे. ॲब्सोल्युटली.
मला असं वाटतंय की कारण की माध्यमं इतकी झाली आहेत ना, आय थिंक लोक बऱ्याच गोष्टी इकडे तिकडे बोलत असतात. माय लॉजिक इज की जर मी कोणाची एखादी गोष्ट ऐकली एखाद्या माध्यमातून, सो आय शुड नॉट बिकम समवन हू रिॲक्ट्स टू इट. आपण रिॲक्टिव्ह झालो थोडेफार. कोणी एखादं काही बोललं तर आपण लगेच काहीतरी बोलून देतो. सो माय लॉजिक वॉज दॅट की वी हॅव टू. आणि मी एक छोटीशी गोष्ट बोलू इच्छितो. ऍक्च्युली रिलिजन, रिजन आणि आपला जो समाज आहे त्यामध्ये हा वर्ड टॉलरन्स असणं, टॉलरेटचा अर्थ होतो की जस्ट अबाउट बेअर करून घेतलं. ऍक्च्युली एक्सेप्टन्स असली पाहिजे आपल्या प्रत्येक धर्माची, प्रत्येक नावाची, प्रत्येक कामाची, प्रत्येक प्रांताची. सो माय बिलीफ इज दिस वर्ड ऑनली इट सेल्फ इज द रॉंग टू बी युटिलाइज लाईक दिस. अँड बिकॉज मीडियम हॅज बिकम सो मच, प्रत्येक जण काहीतरी बोलतो. सो वी नीड टॉलरेट. यार याने मला काय म्हटलं, प्लीज लेट्स नॉट बी रिॲक्टिव्ह. खूप लोक इन्साइट करण्यासाठी अशा गोष्टी करतात की यार असं बोलून टाका म्हणजे काही गंमत होईल, मजा येईल. बिकॉज आता मीडियम आहे, ट्विटर आहे, सोशल मीडिया आहे, टेलिव्हिजन आहे. प्रत्येक जण जो आहे काही ना काहीतरी बघा, बोलतो. याचा अर्थ तर हाच निघाला कारण की शाहरुख खानचे काँग्रेस पार्टीमध्ये खूप सारे मित्र आहेत, तर शाहरुख खानने नरेंद्र मोदीला फिक्स करण्यासाठी असे वक्तव्य देऊन दिले. माझी काय हिंमत, मी कोणाला फिक्स करू, कुठे जाऊ यार. मी तर असा विचार सुद्धा नाही केला. तुम्ही मला अनेक वर्षापासून ओळखता, मी ए पॉलिटिकल आहे. माझे मित्र प्रत्येक क्षेत्रात आहेत, मी सगळ्यांना भेटतो. मी कधी मला कोणीतरी बोललं एक वेळ ऍक्च्युली, तुम्ही हा इंटरव्ह्यू असा का दिलात. मी म्हटलं वाढदिवसा दिवशी असं का बोलेल मी यार, मी कशाला असा विचार करेन यार. मी 16 तास फक्त काम करतो, फिल्म्समध्ये काम करतो. अशी गोष्ट माझ्या डोक्यातही येऊ शकत नाही. आणि अँड आय वुड लाईक टू स्टेट हिअर व्हेरी क्लिअरली, वेन वी चूज अ लीडर ऑफ अ कंट्री, whoever it may be, and as great as Mr. Modi, we have to support him, we have chosen him. आपल्या देशाने त्यांना बहुमताने निवडलेलं आहे. So we have to support our leaders and take the country forward, not be negative. आणि होऊ शकतं की पॉलिटिक्समध्ये लोक अशा गोष्टी करत असतील, पण आम्ही पॉलिटिशियन नाही आहोत, आम्ही एंटरटेनर आहोत. आम्ही इन अ सर्टन वे, आय एम ऑल्सो समवन हू चिल्ड्रन शुड लुक अप टू मे बी अँड थिंक दे वुड लाईक टू बी ॲज सक्सेसफुल ॲज आय एम. तर देवाने मला ते स्थान दिलंय. सो आय थिंक आय विल नेव्हर हॅव अ टॉक लाईक दिस विच विल जे आपल्या देशाच्या हितामध्ये नसेल. परंतु जेव्हा त्याला घेऊन रिॲक्शन आल्या, काही लोकांनी म्हटले की खातात हिंदुस्थानचे आणि गोष्ट पाकिस्तानची करतात. मला खूप दुःख होतं. मला तर असं वाटतं की मला खूप रडू येतं की मी नेहमी सांगू की मी देशवासी आहे, देशभक्त आहे, कारण की मी तो आहे. आणि माझ्यापेक्षा जास्त आपण सगळे आहोत. यामध्ये आपण दोघांना कोणाशी कम्पीट सुद्धा करायची गरज नाहीये. सो व्हेन आय हॅव टू रीड दोज स्टेटमेंट्स अँड समटाइम्स मी यासाठी क्लेरिफाय नाही करत की मी तुमच्या प्रोग्राममध्ये यासाठी करेन कारण की तुम्ही मला ओळखता आणि आपण एक दुसऱ्यांना भेटलोत वर्षांपासून. सो आय कॅन ट्रस्ट की हा तसाच कार्यक्रम होईल जसा मी विचार केलाय. बट आय गेट व्हेरी सॅड ॲट समटाइम्स की का मला दरवेळेला हे सांगत राहण्याची गरज आहे की मी किती देशभक्त आहे. ते मी आहे आणि आपण सगळे आहोत आणि आपण का नाही असणार. आपल्या देशाने आपल्याला सगळं काही दिलं. तर जेव्हा सुद्धा हा प्रश्न उभा राहतो, कोणी काही बोलतं, मला खूप दुःख होतं. सगळ्या लोकांना आश्चर्य वाटलं या गोष्टीवर की शाहरुख खान ज्याला या देशाने इतकं प्रेम दिलं, शाहरुख खान ज्याला या देशाने इतकं मोठं बनवलं, ज्याच्यासाठी या देशाचे करोडो लोक जीव ओवाळतात, त्यांनी अशी गोष्ट बोलून द्यावी. हो, अँड आय फील रिअली सॅड बिकॉज द मिनिंग ऑफ धिस, मी आता पण हेच म्हणेन, सगळ्या यंग लोकांना हेच म्हणेन की प्लीज बी टॉलरंट, बी हॅपी, वर्क हार्ड, टेक दिस नेशन फॉरवर्ड. या अशा छोट्या गोष्टी आहेत, त्यांनी आपल्या देशाच्या हिताला खराब नाही केलं पाहिजे. वी शुड जस्ट मूव्ह फॉरवर्ड विथ पॉझिटिव्हिटी अँड वी लिव्ह इन द ग्रेटेस्ट कंट्री इन द वर्ल्ड अँड दॅट इज ट्रू. मी आता बरेच लोक आता अमेरिकेवरून आले होते तर मला सांगत होते की आपला देश ह्यावेळी किती प्रगती करतोय आणि प्रत्येक जागी आपली इमेज किती चांगली आहे. वी आर वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल अँड सेफेस्ट नेशन इन द वर्ल्ड. आणि आपल्याला अशा छोट्या मोठ्या शुल्लक घाणेरड्या गोष्टींमध्ये नाही अडकलं पाहिजे. आय विल से अगेन अँड अगेन. सी, आय थिंक इतका उथळ किंवा छोटा तर मी नाही होऊ शकत. मी या देशामध्ये राहून फिल्मसाठी काहीतरी असं बोलेन किंवा असं काहीतरी करेन, तेवढं तर माझ्या आपलं स्वतःचं टॅलेंट आणि मेहनत आहे. की फिल्मची गोष्ट वेगळी आहे आणि मी आपल्या देशभक्तीचे दावे यासाठी करू की माझी फिल्म चालेल, बट फिल्मची गोष्ट असावी की नसावी, मी हे शेवटचं बोलतोय. यानंतर नाही बोलणार, काही पंगा झाला तरी नाही बोलणार. माझ्यापेक्षा मोठा देशभक्त या देशामध्ये कोणी नाहीये. आणि मी आता पुढच्या वेळी जर मला कोणी विचारलं तर जसं मी अवॉर्ड हिसकावून घेतो लोकांकडून, तसे मी कपडे हिसकावून घेईन लोकांकडून जर मला कोणी काही बोललं तर. मी खूप प्रेमाने सांगतोय. म्हणजे अवर कंट्री, अवर मदरलँड, भारत माता, वी ऑल लव्ह इट. वाय शुड वी टॉक लाईक दिस? अँड आय एम व्हेरी ग्लॅड यू आस्क मी, बिकॉज दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जेव्हा मी जातो तेव्हा मला थोडी भीती वाटते याला क्लॅरिफाय करण्यासाठी. खूप खूप धन्यवाद तुमचे की मी सगळ्यांना समजावू शकलो. आणि या गोष्टीला मी यानंतर सुद्धा लोक बोलत राहतील की हा फिल्ममध्ये म्हणून हे सगळं बोलते. तुम्हाला जे समजायचं ते समजा. माझ्याकडे क्लिअरिफिकेशन नाहीये त्याचं. आय एम द मोस्ट प्राऊड इंडियन इन द वर्ल्ड. कारण की माझ्यापेक्षा जास्त आय थिंक या देशाने कोणा दुसऱ्याला दिलं नाहीये.
आणि मी खूप आभारी आहे की माझी फॅमिली याच्यामुळे जगते, आनंदी आहे. आणि मला वाटतं की माझ्या मुलांनी पण या गोष्टीला अप्रिशिएट करावं. आणि मीच नाही तर पिढी दर पिढी आपण अप्रिशिएट करावं. माय फादर फॉट फॉर द फ्रीडम ऑफ दिस नेशन. मला आशा आहे की मी सुद्धा या देशासाठी असं अमूल्य योगदान देईन, माझं कुटुंब सुद्धा देईन. शाहरुख, आम्ही तुम्हाला प्रत्येक प्रकारचे प्रश्न विचारले करिअरच्या बद्दल, आणि विशेष करून जे प्रश्न विचारले गेले देशभक्तीच्या बद्दल, इनटॉलरन्सच्या वक्तव्याबद्दल, तुम्ही सगळ्यांची मोठ्या हिमतीने उत्तर दिलीत. आपण एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेकच्या नंतर ऐकूयात आपकी अदालतमध्ये आजचे जज दिवाकर यांचा निकाल. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवला सुपरस्टार शाहरुख खानवर. आता वेळ आहे आपकी अदालतमध्ये आजचे जज टाइम्स ऑफ इंडियाचे एक्झिक्युटिव्ह एडिटर दिवाकर यांच्या निकालाचा. शाहरुख खान साहेबांनी खूप फिल्म्समध्ये काम केलंय, त्यांनी खूप हिट्स फिल्म्स दिल्या आहेत. पण यांचं आयुष्य, स्वतःचं आयुष्य, खाजगी आयुष्य जे एक सुपर डुपर फिल्मच्या रेडीमेड स्क्रिप्ट सारखं आहे. कुठल्याही गॉडफादर शिवाय आणि कुठल्याही फिल्मी कुटुंबासोबत कसलेही नातेसंबंध नसून सुद्धा त्यांनी यशाचं इतकं उंच शिखर गाठलंय की यशाचं दुसरं नाव तेच बनले आहेत. टीव्हीचा फौजी, बाजीगर आणि डरचा अँटी हिरो, दिलवाले दुल्हनियाच्या त्या शेतांमधून जात असलेला रोमॅन्सचा किंग बनला. पण आजच्या प्रश्नांच्या बाबत त्यांची जी उत्तरं होती त्यामुळे वाटतं की उत्तम मद्यासारखं जसजसे दिवस उलटून जात आहेत शाहरुख साहेबांची नशा पण वाढतच चालली आहे. आणि त्यांचं सर्वोत्कृष्ट काम अजूनही यायचं बाकी आहे. अदालत त्यांची सगळी उत्तरं व्यवस्थित ऐकल्यानंतर त्यांना सन्मानपूर्वक मुक्त करते, पण एका स्पष्ट आदेशासोबत. याच प्रकारे आनंद वाटत राहतील, याच प्रकारे प्रेम वाटत राहतील, आणि जे यांचं स्वप्न आहे की सर्वोत्कृष्ट, जगातली सर्वोत्कृष्ट फिल्म हे बनवतील. थँक्यू सो मच. या आशेसोबत, या विश्वासाच्या सोबत की शाहरुख खान याच प्रकारे लोकांना एंटरटेन करत राहतील, लोकांचे मन जिंकत राहतील आणि पूर्ण जगामध्ये हिंदुस्थानाचे नाव मोठं करतील. आजचा खटला इथेच संपूयात. पुढच्या आठवड्यात तुमच्याशी पुन्हा भेट होईल एक खास नवीन पाहुण्यासोबत. तोपर्यंत नमस्कार.